तर मंडळी आता इथे सुरू होणार आहे चर्चेचं गुऱ्हाळ. यातून निघणार मात्र आहे हास्यरस, जो घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्यरथी महारथी. नमस्कार नमस्कार नमस्कार. MHJ प्रस्तुत तज्ञांचा सल्लामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात विविध विषयातील मान्यवर मंडळी येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि समाजाला भेडसावणारे वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण त्याच्यावर सांगूपुंगू चर्चा करतो. सांगो पांग. काही काही बोलताय. नाही हा शब्द सांगितला मी. सांगो पांग. सांगू पुंगू नाही, सांगो पांग. हो का? अगं बाई, मराठीवाले असे शब्द कधी बदलतात कळतच नाही बाई. सांगोपांग हाच मूळ शब्द आहे, सांगो पांग. हो का? बरं, तर असं वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सांगोपांग चर्चा करतो. आणि आजच्या आमच्या चर्चेचा विषय आहे निद्रा नाश. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला इथे उपस्थित आहेत ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉक्टर पृथ्वी प्रताप सर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. सर, अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूयात. प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतीलच. पण तत्पूर्वी सर, मी एक छोटीशी कविता केली आहे, ती तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घ्या. अगदी अगदी अगदी. तर अशी आहे. वा. बाळा झो झो रे, फोनला म्हण नो नो रे. वा. बाळा झो झो रे, फोनला म्हण नो नो रे. झालाय तुला निद्रा नाश, झालाय तुला निद्रा नाश, कारण फोन पाहतोस तू ताशन ताश. वा, जबरदस्त. धन्यवाद धन्यवाद. हे तुम्ही निद्रा नाशला ताशनताश असं यमक जुळवलं का? हो सर. यमक मागून येऊन टपकवून नाही गेलं? हरकत नाही, गमतीचा भाग. तर आपण आता चर्चेकडे बोलूयात. हो. पण मला असं वाटतं निद्रानाश हा फार महत्वाचा विषय. लक्षात घ्या, हो. श्रीमंतातल्या श्रीमंतापासून गरीबातल्या गरीबाला भेडसावणारी ही समस्या खरंय. म्हणजे निद्रानाश. खरंय खरंय. निद्रानाश म्हणजे काय, तर झोप न येणं. बरोबर की नाही? आता झोप नाही येत म्हणजे नेमकं काय होतं, तर स्ट्रेस असतो, आपल्याला अजिबात डोळ्याला डोळा लागत नाही. तर या निद्रानाशावर जर कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावेत. डॉक्टर, मैंने एक प्रश्न विचारा. विचारा ना, विचारा विचारा. विचारा. त्या चित्रशाचं काही झालं? कोण चित्राशाह? तुम्ही बोलत ना चित्राशा. या बसा, या बसा, बसा बसा, या बसा बसा बसा. सांगितलं नाही, तुम्हाला अजून आपला मूळ विषयच कळलेला नाहीये. हा. चित्रशाह असा विषय नाहीये, तर निद्रानाश असा विषय आहे. लक्षात घ्या. कोण चित्रशाह? काय हरकत नाही. लक्षात घ्या, निद्रानाश म्हणजे काय, तर झोप न येणं. पडतात पूर्वी मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, इथे आत्ता जमलेल्यांपैकी छान 8 ते 10 तासांची झोप कोण कोण बरं घेतं? सगळेच जर छान झोपतात तर मला निद्रानाशावर का बोलायला बोलवलेलं आहे? मग मुळात मी प्रॉब्लेम कोणाचा सॉल्व्ह करू मला? सर, नाही सर, हे टीव्हीतनं मंडळी बघतात ना, आपलं ऑडियन्स आहे, त्यांना निद्रानाशाचा प्रॉब्लेम असू शकतो. सांगा सर, त्यांच्यासाठी सांगा. बरोबर. आता आपल्या टीव्हीतनं जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्यासाठी मी हा प्रश्न विचारणार आहे. मला सांगा, झोपेसाठी सगळ्यात महत्वाचं काय? गादी. नाही, गादी काय असेल? नाही, गादी नाही. लक्षात घ्या, गादी नाही. झोपेसाठी सगळ्यात महत्वाचं काय? दारू. तिकडे कुठे देत नाही, दारू नाही. त्याच्याशिवाय झोपच येत नाही. तू बसा खाली. नाही, दारू नाही. शांतपणे प्रश्न आहे का, झोपेसाठी सगळ्यात महत्वाचं काय? छत्री. काय संबंध आहे मला सांगा? झोपेचा आणि छत्रीचा काय संबंध? ते आमचं सिलिंग लिकेज मारताना आम्ही छत्री घेऊन झोपतो. अरे मग त्या हसताय का तुम्ही? हे बघा, लक्षात घ्या, तुमचं जर सिलिंग लिकेज मारतं तर ते लिकेज काढा. हे बघा, झोप येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मनःशांती. आपलं मन जर शांत असेल तर आपल्याला छान झोप लागते. पण तेच जर मन शांत नसेल, मनात विचारांचं काहूर माजलं असेल तर झोप लागत नाही. त्यामुळे मनःशांती फार महत्वाची. जेव्हा मनःशांती असते तेव्हा छान झोप लागते, आयुष्य छान होतं. डॉक्टर, मला एक प्रश्न आहे. विचारा ना, विचारा. माझं मन शांत आहे वा. आणि मला झोप सुद्धा मस्त लागते, वा. पण मी झोपलो की लोक मला मारतात. बरोबर आहे. हा वेगळाच प्रॉब्लेम आहे. हा मी पहिल्यांदा ऐकतो असं की झोपल्यावर लोक मारतात. का बरं मारतात? मी ड्रायव्हर आहे ना.
मी गाडी चालवताना झोपलो की लोक मारतात. अरे खरं तर लोकांनी हरकत नाही, ऐका माझं, तुम्ही हे करू नका. मुळात गाडी चालवताना तुम्ही झोपू कसे काय शकता? मी सीट बेल्ट लावून झोपतो. चांगलंय, उत्तम. सीट बेल्ट लावावा. याला काय अर्थ आहे? म्हणजे ही चर्चाच कळत नाही मला. सीट बेल्ट लावून झोपतो गाडी चालवताना म्हणजे काय करता तुम्ही? तुम्ही तरीही रिस्कच घेताय ना. मुळात तुम्ही गाडी चालवत असताना झोपलं नाही पाहिजे. तुम्हाला झोप आली असेल तर तुम्ही गाडी बाजूला लावा आणि मग झोपा. नाही डॉक्टर, गाडी बाजूला लावली की मला गरमा होतो, मग माझी झोप उडते. मग मी पुन्हा गाडी सुरू करतो, वारा लागला की पुन्हा मला झोप लागते. वा. आता मला सांगा डॉक्टर, ह्याच्यावर मी काय करायचं? अशा प्रसंगी यांनी काय करायला हवं, तुम्ही उत्तर द्या डॉक्टर. मला मी कसं सांगणार आता याच्यावरती? मी काय, तुम्ही मुळात गाडी चालवताना झोपायचं नाही इतकं लक्षात घ्या. हा डॉक्टर हा विचारा विचारा. माझ्याकडे ते जायला गाडी पण नाही तरी बी मी झोपल्यावर निवार हाणते ती मला. अरे बापरे, हा एक अत्यंत मला वेगळा प्रश्न वाटतोय तुमचा. का बरं तुम्हाला हाणतात म्हणजे मारतात? वॉचमॅन आहे ना मी. काय करताय तुम्ही? मुळात जर तुम्ही वॉचमॅन आहात तर तुम्ही झोपू कसे काय शकता? वॉचमन या शब्दातच लिहिलेलं आहे ना, वॉच ठेवणारा मॅन. मग तुम्ही वॉच ठेवायला हवं, तुम्ही झोपता म्हणून लोक काय मारतात डॉक्टर तुम्हाला. लागा मागाशीच म्हणला तुम्ही झोप किती महत्वाची आहे आयुष्यात आणि आता म्हणताय झोपू नका, असं कसं चालेल? नाही नाही, झोप महत्वाची आहे पण तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा ना. काम करत असताना कसं काय झोपाल? हा मुळात मला कळत नाहीये, जर कार्यक्रमच निद्रानाशावर आहे तर बेकार झोपणारे लोक का आणलेले आहेत तुम्ही? हो ना. अरे हसताय काय? ऐका ऐका ऐका, तुम्हाला जर कळलं नसेल तर मी पुन्हा सांगतो. निद्रानाश म्हणजे काय तर झोप न येणं, हो की नाही? तर तुम्हाला झोप येत नसेल, निद्रानाशावर तुमच्याकडे काही प्रश्न असतील की बाबा मला निद्रानाश आहे, तो या कारणासाठी आहे, तर मला सांगा, मला विचारा की बाबा का झालेला आहे माझा निद्रानाश, असं मला विचारा. कोणाला काय विचारायचं? हा, मला विचारा. ते निशा कुंद्राचं काही झालं यांना पाठवा, यांना घरी पाठवा. का? यांना मी मुद्दाम करतायत हे घरी. निशा कुंद्रा कोण आहे मला सांगा. अहो तुम्ही आता बोलले ना. मी निद्रानाश म्हणालो की नाही सर? तुम्ही निशा कुंद्रा कुठे म्हणताय मला सांगा. अहो नाही तुम्ही निशा कुंद्रा बोललात. बस तर नाही काय होतं त्यांना कळत नाहीये, मी निद्रानाशावर बोलतोय आणि ते निशा कुंद्राच्या. हरकत नाही, आपण पुढे जाऊयात. जेन्युइनली निद्रानाशावर जर कोणाकडे प्रश्न असतील तर आहे मला- का काही विचारा असेल तर. मी विचारू का मग? माझ्याकडे एक जेन्युन आहे, लय जेन्युन आहे. विचारा. पुढे तू म्हणजे लय वर्षांचा प्रश्न आहे माझा. विचारा. मला सांगा, आपण झोपल्यावर जर येऊन पंखा बंद केला कोणी तर काय होतंय? अर्थात आपली झोपमोड होते. पंखा बंद केल्यावर झोपमोड होते. होते की नाही झोप? हो. मग मला सांगा, ती कुंभकर्ण बियाणं 6 महिने झोपायचं तेव्हा त्याच्या आई बापानं पंखा बंद केला नाही का? अरे बापरे. मग तो पंखा काय ते यायला 6 महिने का नुसतं गार 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 फिरतच होता का? मग तवा लागा रावण राज्यामध्ये लोड शेडिंग होत नव्हतं, मग आत्ता का बरं लोड शेडिंग होते? जबरदस्त जागेवर चल. सर, बस. जागेवर बस, जागेवर बस, चल, चल, जागेवर बस. सर, काय सर? मुद्दाम करतो इकडे येऊन. जागेवर बस. मला माफ करा, मला खरं तर हे बघा लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येत नाहीये. कुंभकर्णाचा विषयच नाहीये. निद्रानाश हा आपल्या कार्यक्रमाचा मूळ विषय आहे. निद्रानाश म्हणजे झोप न येणं. त्याच्याबद्दल जर कुणाला जेन्युइनली काही प्रश्न असतील तर विचारा. हा? चला विचारा. सर तुम्ही चिडू नका. नाही, सर नाही, तुमची नाही. मनशांती ढासळते, तुम्हालाच निद्रानाशचा प्रॉब्लेम होईल. घ्या हे घ्या, आपल्या निद्रानाशावरती एखादा जेन्युइन प्रश्न असेल तर विचारा. विचारा. जेन्युइन असेल तर विचारा. हा विचारा ना, विचारा या. नाही, एकदम जेन्युनच आहे. ठंडा छाछ किधर मिली? थंडाचा माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा, सर. माफ करा. नाही, थंडा छास, थंडा छास मुळात थंडा छास असा शब्दच नसतो, निद्रानाश असा शब्द आहे. आणि जर तुम्हाला निद्रानाश बोलायला जमत नसेल तर तुम्ही इन्सोमनिया म्हणा. द्या अजून 4 पंच द्या त्यांना. निद्रानाशावर 4 पंच काढले, इन्सानियतवर किती काढतील? इन्सानियत काय आहे? मग आता तुम्ही बोललो काय सता? अरे इन्सोमनिया असा शब्द आहे. तुम्हाला ऐका ना, तुम्ही मुद्दाम ठेवलाय का हा कार्यक्रम? नाही मला हो. छळायला ठेवलाय का? असं निद्रानाशावर बोलायला आलोय, त्याच्यावरती जर कोणाकडे जेन्युइनली प्रश्न असेल तर विचारा रे. आणि जर तुमच्याकडे
तुम्हाला जर कारण हवी असतील, तुम्हाला एखादा उपाय हवा असेल निद्रा नाशावरती मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. सर आमच्याकडे बी तसा उपाय आहे एक. आमच्याकडे गावाला साताऱ्याला एक वैदू बाबा आहे. हा तो केळं देतो. तो सांगतो साली सगळं केळं खावा, स्वालच सगळं. नाही हा उपाय लय डेंजर आहे. का? अरे माझं अंग सुजलेलं, मला माहिती आहे ना, मला अनुभव या कामा साली सगळं हो. केळं कस काय? काय झाला, मला झोप येत नव्हती ना, त्याच्यामुळे मला एकाने सल्ला द्याला, साली सकट केलं खा. तर मी काय झालं, मला झोप येत नव्हती म्हणून मी 2 केली घेतली आणि सालीकडे गेलो. तर तिला काय बोललो, मला झोप येत नाही, आपण केलं खाव्या. तर केलं खाता खाता तिच्या नवऱ्यानं बघितला आणि मला सुचवला. घरी आलो आणि बायकोन सुचवला, आणि त्याच्यामुळे हा उपाय नको, मग दुसरा उपाय. अरे काय माणूस. मुद्दाम करताय मुद्दाम करताय तुम्ही हे. नाही मुळात एका विनोदासाठी मेहुणीला साली म्हणाला, लाज नाही वाटत तुम्हाला? सर चिडू नका. चिडू नको तर काय, हा काय प्रश्न आहे मला सांगा, हे काय उपाय आहेत मला सांगा. बस दळभद्री उपाय सांगितलेला आहे तुमच्या वैदू बाबाने तुम्हाला. हा देते ते. तर तू जाऊन घे मग ते. देता ती युजलेस माणसं, काय प्रेक्षक बिंडोक प्रेक्षक बसवलेला आहे तुम्ही हा. माफ करा सर, माफ करा. हे बघा, कार्यक्रम संपायला ना अजून 2च मिनिटं बाकी आहेत. शेवटचा प्रश्न घेऊया आणि लगेचच आपण कार्यक्रम शेवटचा प्रश्न, याच्यानंतर मला इथे एक क्षण थांबायचं. हो सर, बसा ना प्लीज, बसा. कोणाला शेवटचा प्रश्न? हा तुम्हाला विचारा, चांगला प्रश्न. तुम्ही पहिल्यांदाच विचारणार आहे, नीट विचारा. हा डॉक्टर हे ना काय करू रे, हे काय बसा खाली. विचारू दे ना सर. काय विचार म्हणजे हे असं कोणी विचारतं का? डॉक्टर हे काय, पहिला तर मला तो टोन आवडलेला नाही डॉक्टर. आणि दुसरं म्हणजे माझ्या काय दारावर आलेत ते, नाही. घराच्या दारावर आलेत. डॉक्टर युजलेस. प्रश्न विचारायला सांगितलं, नीट प्रश्न विचारा प्रश्न. ए उठ रे, उठ. इथं प्रश्न विचारण्याच्या मध्ये हा माणूस झोपतो. झोप. सगळे झोपणारे आणलेत आणि निद्रा नाशावरती बोलायला बोलवलेलं आहे मला. विचारा. अरे मी नाही, तू विचारणार आहेस. विचारा करतोय. डॉक्टर एक जेन्युइन प्रश्न आहे माझा. विचारा, पटकन विचारा, चला. विचारा. अंगाई गायल्यावर खरंच झोप येते का? वा सर, चांगला प्रश्न विचारलाय सर, झोपेशी निगडीत आहे. बसा ना, बसा. चांगला प्रश्न आहे, गुड. लक्षात घ्या, अंगाई गायल्यानंतर झोप येते का, तर का अंगाई गीत जे असतं त्याला एक मुळात ती एक लयबद्ध रचना असते. लक्षात घ्या, त्याला एक लय असते की नाही. एक फॉर एन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. खतरनाक परफॉर्मन्स. यांच्या प्रश्नांनी हसून वाट लागली अक्षरशः. भारी. प्रसाद दा, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? वाह, अप्रतिम विषय होता. आणि ही सिरीज नावारूपाला येते याचा एक वेगळाच आनंद आहे. पृथ्वी धमाल केलीस आज. रसिका, हळूहळू तुला खूप मस्त सापडत चाललंय कॅरेक्टर. आणि तुम्ही सगळे म्हणजे अशक्य आहात, म्हणजे केवळ अशक्य. ब्युटिफुल, खूप मजा आली. क्या बात.